नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण त्या तारखांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तारखांना जन्म झाला तर त्या व्यक्तीला भाग्यवान म्हटलं जातं. नशिबाची साथ त्या व्यक्तीला पावलोपावली मिळते. कोणत्या आहेत मग त्या लकी बनवणाऱ्या तारखा? चला जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे अंकशास्त्र अर्थात न्यूमरोलॉजी. आणि या न्यूमरोलॉजीमध्ये या अंकशास्त्रामध्ये काही तारखा आहेत ज्यांना खास म्हटलंय. त्या तारखांना जन्म झालेल्या व्यक्ती या भाग्यशाली म्हटल्या जातात. त्यामध्ये आहे मूल्यांक 1, मूल्यांक 3, मूल्यांक 5 आणि मूल्यांक 6 असणाऱ्या व्यक्ती. आता हे मूल्यांक कसा काढला जातो? आपली जन्मतारीख आणि त्यानुसार मूल्यांक हे कसे कळणार? तर आधी बोलूया मूल्यांक 1 असणाऱ्यांबद्दल. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखेंना झालेला आहे त्यांचा मूल्यांक असतो 1 आणि हा भाग्यशाली मानला जातो. कारण 1 मूल्यांकाचा स्वामी आहे सूर्यदेव आणि या व्यक्ती जगात राजाप्रमाणे आयुष्य जगतात. त्यातही 28 आणि 19 तुमची जन्मतारीख असेल तर अतिभाग्यवान मानलं जातं. कारण 19 तारखेला मुकेश अंबानी, बिल गेल्टन यांच्यासारख्या नेतृत्व क्षमता असणाऱ्या, दूरदृष्टी असणाऱ्या धोरणी व्यक्तींचा जन्म झाला. तर 28 तारखेला रतन टाटा, धीरूभाई अंबानी यांच्यासारखे यशस्वी उद्योजक झाले. त्यानंतरच्या भाग्यवान ठरवणाऱ्या जन्मतारखा आहेत मूल्यांक 3च्या अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 या तारखांना झालेला आहे. यांना सुद्धा भाग्यवान म्हटलं जातं. कारण या मूल्यांकावर गुरुग्रहाची अर्थात बृहस्पतीची कृपा असते. यांचा सल्ला नेहमीच ज्ञानवर्धक आणि फायदेशीर ठरतो. या जन्मतारखांमध्ये सुद्धा 12 आणि 30 या तारखांना जन्मणारे विशेष भाग्यशाली ठरतात. उदाहरणार्थ 12 तारखेला जेफ बेझॉस या जगातील मोठ्या ई-कॉमर्स कंपनीच्या मालकाचा वाढदिवस असतो. तर 30 तारखेला हेनरी फोर्ड, वॉरेन बफे या आपापल्या क्षेत्रातील शिखर सर केलेल्यांचा वाढदिवस असतो. पुढचा मूल्यांक आहे 5 आणि यामध्ये जन्मतारखा असतात कोणत्याही महिन्याची 5, 14, 23 तारीख. या मूल्यांकावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. हे उत्तम संवाद कौशल्य असलेले जलद विचार करणारे असतात. या तारखांमध्ये सुद्धा 14 आणि 23 या तारखांना खास म्हटलं जातं. जसे की 14 तारीख सोशल मीडियाचा जनक मार्क झुकरबर्ग तर 23 तारखेला सुसान वोक्सी या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा CEO वाढदिवस असतो. पुढचा मूल्यांक आहे 6 अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेंना झालेला आहे. यांच्यावर असते शुक्र ग्रहाची कृपा. हे सगळ्यात भाग्यवान लोक म्हटले जातात. सौंदर्य, कला, प्रेम यांच्याशी यांचा विशेष संबंध असतो. या मूल्यांकानुसार सुद्धा 15 आणि 24 या तारखा विशेष भाग्यकारक असतात. 15 तारखेला सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षितचा वाढदिवस असतो. तर 24 तारखेला सगळ्यांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असतो. त्यामुळे या तारखा आणखी खास होतात. आता या मूल्यांकांना लकी का म्हणायचं? मूल्यांक 1 कडे आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे गुण असतात. तर मूल्यांक 3 कडे ज्ञान आणि सकारात्मकता असते. या मूल्यांकाच्या व्यक्तींचा सल्ला घेणं नेहमीच फायदेशीर ठरतं. ते योग्य मार्गदर्शन करू शकतं. त्याचबरोबर मूल्यांक 1 यांच्याकडे जसं नेतृत्व क्षमता असते तशीच मूल्यांक 5 यांच्याकडे संवाद कौशल्य असतं. मूल्यांक 6 यांच्याकडे समर्पणाची भावना असते. त्यामुळेच ही लोक व्यावसायिक भागीदारीसाठी सुद्धा उत्तम मानली जातात. थोडक्यात काय तर त्यांच्याकडे असणाऱ्या खास गुणांमुळे या व्यक्ती भाग्यशाली ठरतात. या गुणांचा वापर जर त्यांनी करून घेतला तर यशाची शिखरं
गाठू शकतात. पण अर्थात भाग्य लाभणे एवढंसं पुरेसं नसतं. तर नशिबाला प्रयत्नांची आणि प्रयत्नाला नशिबाची जोड असेल तरच व्यक्ती नाव लौकिक मिळवते. त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या व्यक्ती जरी भाग्यशाली असल्या तरी नशिबाला प्रयत्नांची जोड मात्र द्यावीच लागते. प्रयत्न न करता कुठलीही गोष्ट मिळत नाही. पण हो, तुमच्याकडे जे गुण आहेत, तुम्ही प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळवू शकता. धन्यवाद.